तर आतापर्यंतचा जो पार्ट आपण डिस्कस केला, हा पूर्ण गॅसेसशी रिलेटेड होता. गॅस जे आहे, त्या गॅसेसशी रिलेटेड हे पॉइंट्स आपण डिस्कस केले. आपल्या चॅप्टरचं जे नाव आहे ते ऑलरेडी आपण खूप वेळेस सांगितलंय, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन, KTGR आपण शॉर्टमध्ये. तर कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसचा जो पॉइंट आहे, तो आपण इथपर्यंत आतापर्यंत जे पॉइंट्स डिस्कस केले त्याच्यामध्ये येतो. आता इथून पुढे जो रेडिएशनचा पार्ट आहे, रेडिएशनचा जो पार्ट आहे, तो पार्ट आपण काय करतोय डिस्कस करणार, की हीट एनर्जी जी आहे ती रेडिएट होत असताना कशा पद्धतीने रेडिएट होते, त्यांचे जे रेडिएशन्स आहेत ते काय होतात, कसे होतात, हे पॉइंट्स आपल्याला डिस्कस करायचे. आणि त्याच्यावरून हीट ॲब्सॉर्ब होते का? त्याच्यातली बाहेर जाते का? हे एक्सेट्रा, एक्सेट्रा पॉइंट्स आपण डिस्कस करणार. तर पहिल्यांदा आपल्याकडे जी हीट एनर्जी आहे, त्या हीट एनर्जीचं जे ट्रान्सफर आहे, हीट एनर्जीमध्ये जे ट्रान्सफर आहे, त्या बाबतीत आपण काही पॉइंट्स डिस्कस करूयात, की ट्रान्सफर ऑफ हीट एनर्जी होते ते काय असतं? म्हणजे हीट एनर्जी एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी जाते, ते कशा पद्धतीनं? किंवा त्याच्यासाठीचे वेज तुम्हाला माहीत असतील कदाचित हे, पण ते पॉइंट्स आपण डिस्कस करू. ट्रान्सफर ऑफ हीट एनर्जी. हीट एनर्जी आहे, ती एनर्जी आपण ट्रान्सफर करणार आहोत किंवा ट्रान्सफर होते त्याच्याशी रिलेटेड काही पॉइंट्स आपण डिस्कस करू. आता हे जे पॉइंट्स आहेत ट्रान्सफर ऑफ हीट एनर्जी मधले, तर आपल्याकडं हीट ही एक एनर्जी आहे. अबंडंट फॉर्ममध्ये सगळ्यात मोठा सोर्स जो आहे तो आपण हीटच्या फॉर्ममध्ये म्हणू शकतो, हीट एनर्जी. ज्यावेळेस ही हीट एनर्जी ट्रान्समिट होते, त्यावेळेस ती पर्टिक्युलरली एका फॉर्ममध्ये होत असते. म्हणजे एकाच नाही, 3 वेगवेगळ्या फॉर्ममध्ये ती एनर्जी जी आहे, ती एनर्जी ट्रान्समिट केली जाते. ते पॉइंट्सच आपण डिस्कस करूया इथं. तर हीट एनर्जी जी आहे ती ट्रान्समिट होण्याचे जे वेज आहेत ते बघूया. त्यातला जो सगळ्यात पहिला आहे, तो आपण डिस्कस करतोय इथं. तो आपण 1 नंबर बघूयात इथं. हीट ट्रान्सफर जे आहे बाय कंडक्शन. सो यू ऑल नो धिस व्हॉट इज मीन बाय कंडक्शन. सो कंडक्शनमुळे ही हीट जी आहे, ती हीट काय होते? ट्रान्सफर होते. कंडक्शनमध्ये काय होतं, की ॲक्चुअल मॉलिक्युल्स आहेत. आपण गॅसशी संबंधित जर बोललं, तर ॲक्चुअल मॉलिक्युल्स जे आहेत, ते मूव्ह होत नाही किंवा कुठलेही ॲक्चुअल मॉलिक्युल्स आहेत हे अशा पद्धतीने. तर हे कंडक्शन जे होतंय असं आपण म्हणतो. हे कंडक्शन कशा पद्धतीनं होतंय, की ही जी एनर्जी आहे, ही एनर्जी एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत जाते. बट विथआऊट ओके, W/O विथआऊट ॲक्चुअल विथआऊट ॲक्चुअल ट्रान्सफर ऑफ मॉलिक्युल्स. म्हणजे जे मॉलिक्युल्स ही हीट एनर्जी ट्रान्सफर करत आहेत, त्या मॉलिक्युल्सची ॲक्चुअल मूव्हमेंट होते का तिथं? नाही होत. तर त्याला आपण कंडक्शन म्हणतो. उदाहरणार्थ, जर तुम्ही एक लोखंडी रॉड घेतला किंवा सळई घेतली आणि ती जर अ, समजा गॅस पेटवून गॅसवरती आहे किंवा हिवाळ्याच्या दिवसात जी शेकोटी आहे, त्या शेकोटीमध्ये तुम्ही त्याचं एक टोक ठेवलं आणि एक आपल्या हातामध्ये ठेवलं. तर तुम्हाला एक काही वेळ गेल्यानंतर तुमच्या हाताला चटका बसायला सुरुवात होतो किंवा चटका बसतो. इथं ती सळई कुठल्या डायरेक्शनमध्ये मूव्ह झाली किंवा त्याचा जी लोखंडी सळई आहे किंवा रॉड जो आहे, त्याचं स्टेट बदललं का किंवा त्याची स्टेट चेंज झाली का? तर उत्तर आहे नाही. त्याच्यामध्ये काहीही बदल झालेला नाही. मग झालं काय? तर त्या ठिकाणी म्हणजे तिथं स्टेट बदललं नाही, काही नाही, काही काही चेंज काहीच झालेले नाही. पण पण तरी सुद्धा त्या ठिकाणी हीट जी आहे ती ट्रान्सफर झाली. दॅट इज कॉल्ड ॲज अ कंडक्शन. दॅट इज कॉल्ड ॲज अ कंडक्शन.
सेकंड मध्ये आपण काय डिस्कस करू शकतो, की जो सेकंड टाइप आहे त्याच्यामध्ये, तो टाइप आहे दॅट इज कॉल्ड एज कन्व्हेक्शन. त्याला आपण कन्व्हेक्शन असं म्हणतो. सो हिअर ऍक्च्युअल मॉलिक्युल्स ट्रॅव्हल कॅरिंग हीट एनर्जी. म्हणजे हे जे मॉलिक्युल्स आहेत, हे मॉलिक्युल्स स्वतःच एनर्जी कॅरी करतात. हे मॉलिक्युल्स काय करत आहेत, स्वतःच एनर्जी जी आहे ती कॅरी करतात. एनर्जी कशा पद्धतीनं कॅरी केली जाते, त्यांची जी काही एनर्जी आहे ती एनर्जी कशी कॅरी होते, तर ती एनर्जी कॅरी होते त्या मॉलिक्युल्स. मग आता ह्याचं एक्झाम्पल हिवाळ्यातल्या दिवसामधलंच आपण गृहीत धरूया, की आपण त्या शेकोटीच्या थोड्या वरच्या वरती जर हात धरला, आपण त्या शेकोटीच्या काही अंतर वरती जर हात धरला, तर आपल्याला ती हीट जाणवते. म्हणजे त्या शेकोटीची हीट. मग ती हीट तिथपर्यंत कशी जाते, तर ती जी शेकोटी आहे त्याच्या आजूबाजूची जी एअर आहे ती गरम होते. त्या शेकोटीला लागून असलेली आपण जिथं पेटवलेला आहे, तो जाळ जो पेटवलाय त्या ठिकाणी. आणि त्यानंतर होतं काय, की ती जी एअर आहे ती स्वतःहून, आपल्याला माहिती आहे, की ज्यावेळेस एअर हीटअप केली जाते, गरम केली जाते, त्यावेळेस तिची डेन्सिटी कमी होते आणि ती वरच्या डायरेक्शन मध्ये मूव्ह व्हायला सुरुवात होते. तर त्यावेळेस ते काय होते, हीट वर चाललेली आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही हात धरलेला आहे. सो ऍट दॅट टाइम, त्यावेळेस होतं काय, की जी हीट कॅरिंग मॉलिक्युल्स आहेत, हे मॉलिक्युल्स एअरचे मॉलिक्युल्स असणार आहेत, ते स्वतःहून हीट कॅरी करत आहेत. लक्षात आलं असेल. आणखीन एक एक्झाम्पल सांगतो. पाणी ज्यावेळेस आपण गरम करतो, असं गृहीत धरा, की आपण गॅसवरती किंवा चुलीवरती गरम पाणी करत आहोत. हीटर्स, इलेक्ट्रिक हीटरचा वगैरे विचार करू नका सध्याला. मी जे सांगतोय त्या पद्धतीने, की गॅसवरती जर तुम्ही पाणी गरम करण्यासाठी ठेवलं असेल, एखादं कंटेनर जे आहे त्याला आपण हीट कुठून देतोय? आपण त्याच्या बॉटम साइडने हीट देतो. So the the water which is near to that to the flames, sorry, what we call them flames, मी flames म्हटलो, सॉरी. नियर टू द फ्लेम्स, ऍट बॉटमला जे फ्लेम्स आहेत त्याच्या जवळ जी काही सॉरी हे असणार आहे, काय म्हणतात त्याला, वॉटर असणार आहे, ते आधी गरम होतं. आणि वॉटर गरम झालं की त्याची पुन्हा त्याची डेन्सिटी काय व्हायला सुरुवात होते, कमी व्हायला होते. आणि हे कमी डेन्सिटी असलेलं जे वॉटर आहे ते राईज अप होतं आणि ते स्वतःहून कुठे जातं, सरफेस वरती जातं. ते स्वतः कुठे जातं, सरफेस. मग त्यावेळेस त्या सरफेस वरती गेला, तर ती जे सरफेस वरती जे कोल्ड वॉटर होतं आधी, ते वॉटर कुठल्या डायरेक्शन मध्ये जाईल, ते वॉटर बॉटम डायरेक्शन मध्ये जाईल. ही प्रोसेस जी आहे ती कंटिन्यू राहते. कधीपर्यंत ती कंटिन्यू राहते? जोपर्यंत सगळ्या पाण्याचं टेम्परेचर एकच होत नाही, म्हणजे 100 डिग्री सेल्सिअस. 100 डिग्री सेल्सिअस नंतर ही जी प्रोसेस आहे, बॉटमचं लिक्विड वॉटर वरती जाणं, वरचं थंड वॉटर खालच्या डायरेक्शन मध्ये येणं, ही प्रोसेस थांबते. सगळंच पाणी काय व्हायला सुरुवात होतं, गरम व्हायला सुरुवात. आणि आणि त्यावेळेस सगळं पाणी गरम झालं तर त्याची स्टेट चेंज होते. ते लिक्विड पासून गॅसियस स्टेटमध्ये निघून जातं. So this is a convection. We discussed about conduction and convection. In both these cases, in ह्या दोन्ही केसेस मध्ये आपण काय केलंय, there is a need of a medium. मग आपण इथे म्हणतोय मीडियम जे आहे, मीडियमचेच पार्टिकल्स मूव्ह होत आहेत, मूव्ह होत नाही आहेत, असेच वर्ड्स मी आतापर्यंत यूज केले. सो मीडियम इज नेसेसरी फॉर दीज टू टाइप्स ऑफ एनर्जी ट्रान्सफर. ह्या दोन टाइप्स ज्या आपण डिस्कस केल्या, त्या दोन टाइप्स मध्ये एनर्जी जी आहे ती काय आहे, ह्या फॉर्म मध्ये ट्रान्सफर होते. पण जो थर्ड पॉइंट आपण डिस्कस करतोय, तो पॉइंट आहे रेडिएशन. दॅट इज द that third one is radiation, and this does not require this does not require any medium. त्याला कुठल्याही मीडियमची गरजच नाही, मीडियमचीच गरज नाही हीट ट्रान्सफर होण्यासाठी. मग ही हीट कशी ट्रान्सफर केली जाते? हीट
will be transferred. Heat will be transferred by EM waves. ह्या ज्या EM waves आहेत त्याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स म्हणतोय. त्या पद्धतीनं ही हीट काय होते ही ट्रान्सफर होते. मग मगापासून जे आपण त्या शेकोटीचं एक्झाम्पल घेतलं, पहिल्यांदा कंडक्शन म्हटलं, त्या कंडक्शन मध्ये आपल्या हातामध्ये एक सळी आहे, तिचं दुसरं टोक त्या शेकोटीच्या आतमध्ये धरलं किंवा ते ज्या फ्लेम्स आहेत त्याच्यामध्ये धरलं, तर कंडक्ट होऊन हीट आपल्या हातापर्यंत पोहोचते. दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये आपण असं सांगितलं की शेकोटीच्या एक्झॅक्टली वरच्या बाजूला जर काही अंतरावरती हात धरला तर तिथे जी हीट मिळते ती कन्व्हेक्शन मुळे होतं, कारण तिथे एअर मॉलिक्युल्स स्वतः हीट कॅरी करून आपल्या हातापर्यंत आणतात आणि आपल्या हाताला जो आहे तो हीट फील होतो. आणि आता तिसऱ्या ह्याच्यात असं इमॅजिन करा की तुम्ही ती शेकोटी पेटवली आणि तुम्ही त्याच्या बाजूला बसलाय. आता आपण शेकोटी पेटवून तर त्याच्यावर तर बसत नाही. बरोबर आहे. आपण साईडला बसतो. मग आता साईडला बसतो त्यावेळेस आपल्याला हिट कुठून भेटते? आपण असा साईडनं हात, जी शेकोटी आहे, त्या शेकोटीच्या साईडनं काय करतो आपण हात धरतो आणि अ, आता सपोज इथं कुठं अशी शेकोटी आहे, सपोज चालू आहे अशा पद्धतीने शेकोटी आहे. तर आपण ह्या साईडला बसलेला असतो. बरोबर आहे. इथं आपण इथं असतो. तर हे जी हीट जी आहे, ती हीट आता ह्याच्या आजूबाजूची एअर बद्दल बोललात तर ती एअर सगळी वर निघून जाते. मग हीट आपल्यापर्यंत येते कशी? ही जी हीट आहे, कारण हीटला जर त्याच्या सराउंडिंग मध्ये जी एअर आहे, ती गरम झाली की ती लगेच वरती जाते आणि ती जागा दुसरी एअर घेते. मग ती हीट आपल्यापर्यंत कशी काय पोहोचते? तर ती हीट जी आपण शेकोटीच्या बाजूला बसून आपण जी हीट मिळवतो, ती रेडिएशनमुळे मिळालेली हीट एनर्जी आहे. ठीक आहे. ती रेडिएशनमुळं मिळत असलेली हीट एनर्जी असणार आहे. आपल्याकडे म्हणजे आपण कन्व्हेक्शन, कंडक्शन ह्या 2चा तर यूज करत नाही तिथं आपण त्यावेळेस, तर ती हे असतं. त्याचबरोबर अजून एक एक्झाम्पल आहे, की घरी सपोज गॅसवरती ठेवलेलं गरम पातेलं आहे. बरोबर आहे. त्या पातेल्याला हात न लावता त्याच्या साइडनं जरी आपण हात धरला, त्या पातेल्याच्या थोडं साइडला जरी आपण काय केला, हात धरला, तरी तुम्हाला ती हीट जाणवेल. आता हा कंटेनर आहे, हे पातेलं आहे असं गृहीत धरा आपल्या घरामधलं जनरली, आणि ह्याच्या सराउंडिंगमध्ये जर तुम्ही तिचा हात धरला, ह्याच्या ह्याच्या बाजूला जर सपोज तुम्ही असं ह्याच्या बाजूनं असा हात आपला धरला असा, तर तुम्हाला लक्षात येतं, की की ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला हीट जाणवते. ते गरम आहे की नाही ते कळतं. ही जी हीट इथं आहे, ही हीट कशामुळं मिळते? तर ही हीट आपल्याला रेडिएशनमुळं. So I hope you are clear with the modes of transfer of heat energy. There are three modes of heat energy transfer. One is conduction, the in which molecules will carry the energy, but molecules will not move. But in convection, the molecules themselves will pick that energy and will travel from one point to another point. In third case, the molecules are not at all necessary. The heat energy or heat will travel through any medium or no medium. जर मीडियम असेल त्याच्यामध्ये कुठं तर त्या मीडियम मधून जाईल किंवा मीडियमची त्याला गरजच नाही आहे. ते काय करते आपल्या बॉडीपर्यंत पोहोचू शकते. ठीक आहे? ओके. आपण हे हीट ट्रान्सफर साठीचे पॉइंट्स डिस्कस केले. हे सगळे काय आहेत, आपण जे डिस्कस केलेले पॉइंट्स काय होते, हीट ट्रान्सफर साठीचे पॉइंट्स. नाउ व्हॉट वी आर गोइंग टू डिस्कस इज द पॉइंट हिअर. आपण जे पॉइंट्स आता इथे डिस्कस करणार आहोत, तो पॉइंट कोणता आहे? इट इज अबाउट the absorption, reflection, and transmission of heat radiation. So we are concentrating our point on radiation only. आता हे जे रेडिएशन्स आहेत, आता आपलं क्लिअर झालं की आता आपण कुठल्या पॉइंट वरती कॉन्सन्ट्रेट करतोय. रेडिएशन ह्या पॉइंट वरती करतोय. वी आर नॉट ॲट ऑल गोइंग टू डिस्कस अबाउट कंडक्शन अँड कन्व्हेक्शन. वी आर गोइंग टू डिस्कस ओनली फॉर द रेडिएशन. नाउ हे जे रेडिएशन्स आहेत, जे की हीट एनर्जी कॅरी करत आहे, हे हीट एनर्जी एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत नेत असताना जी हीट आहे ती कम्प्लिटली हीट एनर्जी what we can call at one point to another point as it is 100% पोहोचते का? तर आन्सर आहे नो. It will suffer absorption
रिफ्लेक्शन अँड ट्रान्समिशन ऑफ हीट एनर्जी. म्हणजे काही ठिकाणी हीट जी आहे ती ट्रान्समिट होतच नाही रेडिएशनच्या फॉर्म्स मध्ये. खूप कमी, म्हणजे खूप कमी होते. समजा 100% आहे तर 1-2%, 5% एवढीच हीट काय होते रेडिएशनने ट्रान्समिट होते. आता सध्या बघा उन्हाळा चालू आहे. आपण प्रिफर काय करतो, की घरामध्ये छताच्या खाली कुठेतरी बसण्याचा हे असतो. तर मान्य आहे, तरी आपल्याला गरमी होते, पण जे डायरेक्ट रेडिएशन्स जे आहेत, ते आपल्याला भेटत नाही. ते जे रेडिएशन्स आहेत, ते रेडिएशन्स आपल्या वॉल्स थ्रू किंवा कुठल्या दुसऱ्या ह्याच्या थ्रू, मीडियम थ्रू कधी येत नाहीत किंवा खूप कमी प्रमाणामध्ये येतात. ठीक आहे. तर आता मी एक पॉइंट सांगणार आहे. तर आपण ह्या 3 पॉइंट्स बाबतीत डिस्कस करणार आहोत. ते 3 पॉइंट्स कोणते आहेत? वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट absorption of radiation. The next one, reflection of radiation. And third one, ह्या 3 कॅटेगरीज मध्ये आपण ह्यांचं डिस्कशन करू. त्याच्यासाठी तुम्ही एक गोष्ट इमॅजिन करा. हे तिन्ही पटकन समजून जातील. काय इमॅजिन करायचं? खूप साऱ्या ठिकाणी आपल्या घरी पण बघितलं, एखादं घरी जर पॉसिबल असेल तर काच असते. काच म्हणजे आपल्या ज्या विंडोज आहेत, त्यांच्या त्या विंडोज खूप साऱ्या वेळेस बाहेरचं काहीच दिसत नाही किंवा खूप साऱ्या वेळेस असं असतं, की ज्या साइडला लाईट आहे त्या साइडचं दिसतं. मी त्याबद्दल बोलत नाही. व्हॉट आय एम टॉकिंग अबाउट, फॉर एक्झाम्पल काही ऑफिसेसचे दरवाजे बघितले असतील जे काचेचे असतील. काचेचे दरवाजे असतील तिथे. तर तसा काच आहे ज्याच्या थ्रू आपल्याला क्लिअरली दिसत असेल असा तो काच. ठीक आहे. आता हे जे काचेचे दरवाजे आहेत, आता एक इमॅजिन करा, की तुम्ही त्या एकदम आतमधून आहात किंवा बाहेरून आहात. सध्या आपण असं गृहीत धरूयात, की तुम्ही रूमच्या आत आहात आणि त्या त्या रूमचा दरवाजा हा काचेचा दरवाजा. जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व्ह केलं, तर तुम्हाला आता व्यवस्थित ऑब्झर्व्ह केलं म्हणजे तुम्हाला त्या दरवाजामधून बाहेरचं सगळं दिसतं, बाहेर जे आहे ते. म्हणजे काय होतं, ह्या ठिकाणी सध्या पुरतं एक तुम्ही असं गृहीत धरा, की मी लाईट्स हा शब्द वापरणार आहे लाईटसाठी. म्हणजे लाईटमध्ये हीट एनर्जी तर असते. आपल्याकडे जी सनलाईट येते त्याच्यामध्ये हीट एनर्जी असते का? तर ती हीट एनर्जी त्याच्यामध्ये असते. मग ही जी हीट एनर्जी त्यांच्यामध्ये आहे, तर आता इथे इमॅजिन करा, की जर तुम्ही त्या काचेतून बघितलं, तर तुम्हाला बाहेरच्या गोष्टी दिसायला लागतील. बरोबर आहे? ओके. एक सेकंड. तर त्या डोरच्या पलीकडे तुम्हाला सगळं दिसतंय त्याच्यामध्ये. ओके. आता होतंय काय, की ह्याला आपण ट्रान्समिशन असं म्हणूया. ह्याला आपण काय म्हणूयात? ट्रान्समिशन असं म्हणूया. ठीक आहे. तर आपल्याकडं ऑलरेडी मगापासून मी जे डिस्कस करतोय, की हा एक डोर आहे. लेट मी फिनिश दिस वन. ओके. ह्या डोर थ्रू आपण पाहत आहोत. पलीकडं जे आहे ते आपण काय करतोय? पाहत आहोत पलीकडच्या डायरेक्शनमध्ये. ओके. यू आर वॉचिंग टुवर्ड्स दिस डायरेक्शन. मग आता तुम्हाला ह्या ठिकाणचा कुठलाही एखादा ऑब्जेक्ट आहे. हा ऑब्जेक्ट कधी दिसतो? ज्यावेळेस लाईट रे जी आहे, ती लाईट रे कुठून एखाद्या म्हणजे लाईट रे काय होते? ती इथं येते आणि त्यानंतर ही जी लाईट रे आहे, ती आपल्या रेटिनावरती आदळते. त्यावेळेस तो ऑब्जेक्ट दिसतो. म्हणजे हे आता काचेच्या आरपार गेलं म्हणजे ह्याला आपण ट्रान्समिशन असं म्हणतो. ऑब्जेक्ट दिसतो. पण तुम्ही जर व्यवस्थित ऑब्झर्व्ह केला असेल अशा दरवाज्यामध्ये, तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला तुमची इमेज सुद्धा त्याच्यामध्ये दिसायला लागते. तुमची इमेज तुम्ही आरशात जसं बघता तसं.
पण ती क्लिअर नसते. बाहेरचे ऑब्जेक्ट क्लिअर दिसतात, पण ती तुमची इमेज क्लिअर असते का? नसते. म्हणजे त्या ठिकाणी काय होतंय? रिफ्लेक्शन होतं. बरोबर आहे. आता ट्रान्समिशन हा पॉइंट डिस्कस केला, रिफ्लेक्शन हाही पॉइंट आपण डिस्कस केला. मग आता बघा, की बाहेरचा जो हा ऑब्जेक्ट आहे, तो आपल्याला 95% दिसतो. तरी सुद्धा आपल्याला 5% मध्ये त्याच्यात काहीतरी डाऊट असतो. काहीतरी प्रॉब्लेम्स होतात त्याच्यामध्ये, क्लिअरिटीमध्ये तो फरक पडतो. आपली जी इमेज आहे, इथे जी आपली इमेज तयार होईल, ह्या पॉइंटमध्ये जी इमेज तयार होणार आहे, ही इमेज सुद्धा आपल्याला क्लिअर दिसत नाही. ती निअरली 3-4% चीच दिसते. खूप खूप डिम दिसते. आपल्याला खूप असं व्यवस्थित बघावं लागतं एका पर्टिक्युलर अँगलमध्ये तरच दिसेल. मग आता जर तुम्ही ह्या सगळ्यांचा विचार केला, की हे 3-4% किंवा 95% मग बाहेर राहिलेले जे 2-3% आहेत त्याचं काय होतं? दॅट एनर्जी किंवा ते जे लाईटचे रेडिएशन्स आहेत ते ॲब्सॉर्ब होतात. ते काय होतात? ॲब्सॉर्ब होतात. म्हणून आपली जी व्हिजिबिलिटी आहे ती few पर्सेंट मध्ये डिक्रीज होते. मग आता हे सगळीकडे असंच होतं का? सगळ्यात जास्त ट्रान्समिशन होतंय जसं की 95%, रिफ्लेक्शन 3-4%, 2-3% मध्ये ॲब्सॉर्प्शन होतं. नाही, असं नाहीये. ऑब्जेक्ट बदलला की हे सगळ्या क्वांटिटीत चेंज होणार. आता उदाहरणार्थ आपण आरशासमोर जर उभे राहिलो, ठीक आहे. मी मुद्दामहून लाईट हीच पॉइंट कन्सिडर करतो. कारण आरशात आपल्याला कधी दिसतो? ज्यावेळेस लाईट आपल्या बॉडीवरती पडते, ती लाईट ट्रॅव्हल करून पुन्हा आरशावरती पडते आणि ती तिथून रिफ्लेक्ट होऊन आपल्या रेटिनावरती येते. त्यावेळेस आपण आपल्या स्वतःला दिसतो. ठीक आहे? अशी परिस्थिती. मग मग आता आता हे जे पॉइंट्स आता आपण सांगितले, की आपल्याला ते कधी दिसेल किंवा काय दिसेल हे पॉइंट्स जो मी आता सांगितला, तर तिथं आरशाच्या समोर जवळपास 99.9% रिफ्लेक्शनच होतंय. ॲब्सॉर्प्शन आणि ट्रान्समिशनचा तर प्रश्नच येत नाही. ट्रान्समिट होत नाही किंवा कदाचित सगळे आयडियल सिच्युएशन्स फॉलो होत नाहीत म्हणून 0.01% वगैरे त्याच्यामध्ये ट्रान्समिशन होऊ शकतं. मे बी. मी मे बी सांगतो. असं काही कंपल्सरी नाही. किंवा आयडियल सिच्युएशन कन्सिडर केली तर मिररमध्ये ट्रान्समिशन 0च असतं. मिररमध्ये ट्रान्समिशन काय असतं? 0 असतं. सो आय थिंक यू अंडरस्टूड व्हॉट इज मीन बाय ॲब्सॉर्प्शन, रिफ्लेक्शन अँड ट्रान्समिशन. ॲब्सॉर्ब होतोय म्हणजे काय होतं? रिफ्लेक्ट होतंय म्हणजे काय होतं? आणि ट्रान्समिट होतंय किंवा ट्रान्समिशन होतंय म्हणजे काय होतं? हे पॉइंट्स तुम्हाला लक्षात आले असतील. ओके. सो these all are about the रेडिएशन. रेडिएशनचे हे 3 टाइप्स आहेत. ज्याच्यामध्ये ॲब्सॉर्ब होतात. ओके. हिअर ॲब्सॉर्प्शन, रिफ्लेक्शन अँड ट्रान्समिशन ऑफ हीट रेडिएशन. हे जे आहेत हे अशा पद्धतीने. सो तुम्हाला आता ॲब्सॉर्प्शन म्हणजे क्लिअर झालं, रिफ्लेक्शन आणि हे मटेरियल नुसार सगळं चेंज होतं. आता उदाहरणार्थ जर आपण एखाद्या आता मी हे तर इथे लाईटच्या संदर्भात सांगितलं, पण आपण ॲक्चुअली हीटच्या संदर्भात बघतोय. ठीक आहे. आता लाईट ही सुद्धा रेडिएशनच आहे. त्याच्यामध्ये हीट तर असतेच लाईटमध्ये. तर ते पॉइंट्सच आहेत. मटेरियल चेंज झालं, की ट्रान्समिशन कमी जास्त होतं, रिफ्लेक्शन कमी जास्त होतं, ॲब्सॉर्प्शन कमी जास्त होतं. सपोज एकदम काळ्या रंगाची जर एखादी वस्तू असेल, सपोज मेटल आहे, एकदम काळा कुळकुळीत आपण त्याला असं म्हटलं, तर ते जे मटेरियल आहे, ते जवळपास 99.9% ॲब्सॉर्ब करून टाकतं. म्हणजे तिथे रिफ्लेक्ट पण होत नाही आणि ट्रान्समिट पण होत नाही. मेटल असल्यामुळे ट्रान्समिट होईल पुढच्या ह्याच्यात, पण रिफ्लेक्शन त्याच्यामध्ये काहीच होत नाही. उदाहरणार्थ आयडियल सिच्युएशन्सचा जर विचार केला. So radiations may be absorb, may be reflect, may be transmit, or only reflect, only absorb, only transmit. It can happen. Anything can happen. So what I can say here, if this Q is a total energy, Q is total incident energy. इन्सिडेंट एनर्जी म्हणजे काय? सपोज एखाद्या ऑब्जेक्ट वरती क्यू एवढी अमाऊंटची हीट एनर्जी आहे, ती एनर्जी इन्सिडेंट झालेली आहे. ही एनर्जी कोणती आहे? हीट एनर्जी. त्याच्यापैकी जी काही एनर्जी आहे ती काय होईल?
ऍब्सॉर्ब केली जाईल, काही एनर्जी रिफ्लेक्ट केली जाईल. सो क्यू ए ह्याला आपण काय म्हणणार, अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ऍब्सॉर्ब. ही जी आहे ती हीट एनर्जी ऍब्सॉर्ब झाली. क्यू आर द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी रिफ्लेक्टेड. ओके. QT the amount of heat energy transmitted. ह्या ज्या आहेत ह्या सगळ्या काय असतील, ही जी आहे ती हीट एनर्जी ट्रान्समिट झालेली, रिफ्लेक्ट झालेली ही आहे. टोटल एनर्जी किती मिळाली, क्यू एवढी मिळाली. त्याच्यापैकी ट्रान्समिट झाली, ऍब्सॉर्ब झाली आणि रिफ्लेक्ट सुद्धा झाली. Therefore what I can mention here, therefore Q is equal to QA plus QR plus QT. बरोबर आहे. This is a total energy incident which is equal to total energy absorbed plus transmitted plus reflected. This is the equation. ही जी इक्वेशन आहे ती हीटच्या टर्म्स मध्ये आपल्याला मिळते, ज्याच्यामध्ये टोटल हीट एनर्जी जी ऍब्सॉर्ब झाली आहे ती. तर ह्याला ह्याच पॉइंटला आपण इंटरॅक्शन ऑफ थर्मल रेडिएशन अँड मॅटर, इंटरॅक्शन ऑफ थर्मल रेडिएशन अँड मॅटर ह्या पॉइंटच्या अंडर इथे डिस्कस करतो. थर्मल रेडिएशन्स आणि मॅटरचं ज्यावेळेस इंटरॅक्शन होतं, म्हणजे सपोज सूर्यप्रकाश एखाद्या वस्तूवरती पडतोय, मॅटर वरती पडतोय, तर त्याच्यामध्ये ट्रान्समिशन होतं, रिफ्लेक्शन होतं आणि ऍब्सॉर्प्शन पण होतं. क्यू इज इक्वल टू क्यू ए प्लस क्यू आर प्लस क्यू टी हे इक्वेशन आपल्याला दिसतं. ओके. सो इफ आय डिवाइड दिस क्यू, म्हणजे ह्या इक्वेशनला पूर्ण क्यू न जर डिवाइड केलं तर काय येतं इक्वेशन, 1. क्यू डिवाइडेड बाय क्यू म्हणजे काय होतं, 1. क्यू ए प्लस क्यू आर प्लस क्यू टी डिवाइडेड बाय क्यू, हे इक्वेशन आपल्याला मिळते. मग आपण ह्या इथं असं लिहू शकतो, 1 इज इक्वल टू क्यू ए डिवाइडेड बाय क्यू प्लस क्यू आर डिवाइडेड बाय क्यू प्लस क्यू टी डिवाइडेड बाय क्यू. हे इक्वेशन आपण काय करू शकतो, इथं राईट डाऊन करू शकतो. नाउ इन दिस इक्वेशन, हे जे इक्वेशन दिले त्यात पहिली जी टर्म आहे ती टोटल ऍब्सॉर्ब्ड एनर्जी डिवाइडेड बाय टोटल इन्सिडेंट एनर्जी आहे. क्यू आर बाय क्यू जी आहे ती टोटल रिफ्लेक्टेड एनर्जी डिवाइडेड बाय टोटल एनर्जी आहे. क्यू टी बाय क्यू टोटल ट्रान्समिटेड एनर्जी डिवाइडेड बाय क्यू, म्हणजे टोटल इन्सिडेंट एनर्जी. मग जे हे काय आहे, टोटल एनर्जीचा किती पार्ट ऍब्सॉर्ब झाला, टोटल एनर्जीचा किती पार्ट रिफ्लेक्ट झाला, टोटल एनर्जीचा किती पार्ट ट्रान्समिट झाला, हे इक्वेशन आपल्याला सांगेल. Therefore 1 is equal to QA divided by Q. QA divided by Q ह्याला मी A न रिप्रेझेंट केलं, ह्याला मी R न रिप्रेझेंट केलं आणि ह्याला मी T न रिप्रेझेंट केलं. आणि आता ह्यांना मी नाव दिले. A जो आहे तो आहे कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन, कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन. R जो आहे तो काय आहे, कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन. आणि हा T जो आहे तो काय आहे, कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. हे सगळे आपल्याला लक्षात घ्या. ऍब्सॉर्प्शन, रिफ्लेक्शन, ट्रान्समिशन. ऍब्सॉर्प्शन, रिफ्लेक्शन, ट्रान्समिशन हे जे आहे ते सगळे कोइफिशियंट्स आहेत आणि ह्यांच्या व्हॅल्यूज ज्या आहेत, स्मॉल ए, स्मॉल आर, स्मॉल टी, ह्या ज्या सगळ्या व्हॅल्यूज आहेत हे सगळे कोइफिशियंट्स आहेत. म्हणजे किती हीट एनर्जी ऍब्सॉर्ब झाली, किती रिफ्लेक्ट झाली, किती ट्रान्समिट झाली विथ रेस्पेक्ट टू इन्सिडेंट, टोटल इन्सिडेंट एनर्जीच्या रिस्पेक्ट मध्ये ह्या एनर्जीज आपण इथं मेन्शन. आणि ह्या सगळ्यांची जी व्हॅल्यू आहे, ह्या सगळ्यांची जी व्हॅल्यू आहे ती मिळून 1 यायला पाहिजे. ह्या सगळ्यांची व्हॅल्यू किती यायला पाहिजे, ऑब्विसली 1 यायला पाहिजे. लेफ्ट हँड साइड आपण डिस्कस केलेले आहे. सो ए इज कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन, बी इज कोइफिशियंट ऑफ
sorry, V नाही, R is coefficient of reflection and T is coefficient of transmission. You will find this equation over here. आता हे जे इक्वेशन्स आहेत, ह्या इक्वेशन्स मध्ये आता ह्यांना नावं दिलेली आहेत. हे नाव लक्षात ठेवावं लागतील तुम्हाला, कारण इथे बघा, कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन that is called as absorptive power, coefficient of absorption or absorptive power or absorptivity म्हणजे काय? सिंपल आहे. इट इज अ रेशो ऑफ टोटल अमाउंट ऑफ हीट एनर्जी ऍब्सॉर्ब टू द टोटल इन्सिडेंट एनर्जी, जे आपल्याला इथे सांगितलेलंच आहे. आता ह्या ठिकाणी जी हीट एनर्जी आहे त्याच्यामध्ये हीट इन्सिडेंट ऑन दिस वन, रिफ्लेक्शन साठी काय आहे? द रेशो ऑफ अमाउंट ऑफ रेडियंट एनर्जी रिफ्लेक्टेड टू द टोटल इन्सिडेंट एनर्जी which is called as a coefficient of reflection. Transmission, total amount of heat energy transmitted to the total heat energy incident is called as coefficient of transmission. आता ह्याच्यात मध्ये ह्या प्रत्येकाच्या व्हॅल्यूज वेगवेगळ्या असतील. हे मटेरियल वर डिपेंड होतं. मी सुरुवातीपासून सांगतोय, हे सगळं कशावरती डिपेंड होतं? मटेरियल वरती डिपेंड होतं. आता ह्या ज्या सगळ्या क्वांटिटीज आहेत, ह्या सगळ्या क्वांटिटीज डायमेन्शनलेस क्वांटिटीज असणार. ऑल दीज क्वांटिटीज क्यू ए असेल, सॉरी क्यू ए नाही, ओनली ए, दिस स्मॉल ए, स्मॉल आर, स्मॉल टी, दीज ऑल ह्या ज्या आहेत ह्या सगळ्या ऑल आर dimensionless quantities, dimensionless quantities म्हणजेच काय असतील? युनिटलेस आहेत ह्या. ऑल आर युनिटलेस क्वांटिटीज. रिझन काय हो ह्याचं युनिटलेस? ऑब्विसली हे दोन क्वांटिटी रेशो आहे आणि सेम क्वांटिटीचा आहे, म्हणजे हीट डिवायडेड बाय हीट. हीट ऍब्सॉर्ब म्हणजे हीटच आहे डिवायडेड बाय हीट, म्हणून त्यांना डायमेन्शन्स वगैरे असतील का? नाही. आता आयडियली जर आपण काही गोष्टी घेतल्यात तर त्याच्यामध्ये ह्या व्हॅल्यूज ह्यांच्या चेंज होतात. आता उदाहरणार्थ, now consider this point: if r is equal to 0, a is equal to 0, then t is equal to 1. what it means? एखादा ऑब्जेक्ट ज्याच्यामध्ये रिफ्लेक्शन 0 आहे, ऍब्सॉर्प्शन 0 आहे, त्याच्यामध्ये ट्रान्समिशन काय असेल? 100% आहे. सो त्याला आपण काय म्हणतो? परफेक्ट ट्रान्समीटर असं म्हणतो. त्याला काय म्हणतो? परफेक्ट ट्रान्समीटर. इट्स अ परफेक्ट ट्रान्समीटर. ओके. नेक्स्ट, a substance through which heat radiation can pass is known as diathermous substance. For diathermous substance, जो ट्रान्समिशन आहे, जे ट्रान्समिशन आहे ते 0 नसेल. A diathermous body is neither a good absorber or a reflector. ऑब्विसली हीट एनर्जी जर, आता एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला ह्याच्यातल्या, की जर एखादी गोष्ट ऍब्सॉर्ब करत असेल तर ती बॅड रिफ्लेक्टर असेल. ओके. एखादी गोष्ट जर ऍब्सॉर्ब व्यवस्थित करत असेल तर ती बॅड रिफ्लेक्टर असेल. फॉर डायथर्मनस आपण बघितलं, फॉर नस बॉडी रिफ्लेक्शन इज इक्वल टू ऍब्सॉर्प्शन, कोएफिशिएंट हे 0 असतात. बट हा जो आहे ट्रान्समिशन तो काय आहे? इट इज नॉट इक्वल टू 0. ओके. दिस इज अ बॅड रिफ्लेक्टर. दिस इज अ bad reflector as well as bad absorber. हा बॅड काय आहे? ऍब्सॉर्बर पण असणार आहे त्याचसोबत. हा ऍब्सॉर्ब सुद्धा काय करतो? खूप कमी हीट एनर्जी ऍब्सॉर्ब करत असतात. ठीक आहे. आता जर आपण ह्या गोष्टीचा विचार केला, पुढच्या डायथर्मनस सबस्टन्सेस, आता इथं एक्झाम्पल्स पण दिले. क्वार्ट्स, सोडियम क्लोराइड, हायड्रोजन, ड्राय एअर एक्सेट्रा आर डायथर्मनस सबस्टन्सेस. हे जे आहेत ते काय आहेत? डायथर्मनस. आता डायथर्मनस म्हणजे लक्षात ठेवायचे कसे?
ज्याच्यामधून हीट पास होते सरळ सरळ. हीट जे आहे एअर मधून तर हीट पास होते आपल्यापर्यंत येते आणि जवळपास जेवढी आहे ती तेवढी तिथे मिळून जाते. आता जर सपोज एखादा ऑब्जेक्ट जो आहे, एखादा ऑब्जेक्ट आहे त्याच्या ऑब्जेक्ट म्हणा, मॅटर म्हणा, त्याच्यामध्ये टी जो आहे तो 0 आहे. टी जर 0 असेल, मग इथं काय करता येईल आपल्याला? स्मॉल a प्लस आर इज इक्वल टू 1. सो इट्स अ बॅड ट्रान्समीटर. हा जो आहे तो काय असेल? बॅड ट्रान्समीटर ऑफ हीट एनर्जी. तो हीट एनर्जीचा बॅड ट्रान्समीटर असेल. इट कॅन ऍब्सॉर्ब ऑर रिफ्लेक्ट. हा ऍब्सॉर्ब करू शकतो आणि रिफ्लेक्ट पण करू शकतो, अशा पद्धतीने आहे. ठीक आहे. तर the object does not transmit any radiation is said to be opaque radiation. म्हणजे तो ट्रान्समिट करू शकतच नाही, त्या रेडिएशनला आपण काय म्हणतो? ऑपेक रेडिएशन असं नाव. ठीक आहे. सो दीज आर कॉल्ड ॲज डायथर्मनस सबस्टन्सेस. These are opaque radiations. These substances which are largely opaque, जे opaque आहेत, to the thermal radiation, that is do not transmit heat radiation incident on them, are known as athermonous substances or athermonous substances. ह्यांना आपण अथर्मनस सबस्टन्सेस असं म्हणतो. ठीक आहे. Here nextly सबस्टन्स. ओके, अथर्मनस पॉइंट झाला. अथर्मनस सबस्टन्सेस आता इथे बघा, वॉटर, ज्यांच्यामधून हीट पास होऊ शकत नाही. ठीक आहे. वॉटर, वूड, कॉपर, मॉइस्ट एअर, बेन्झिन, इवन आईस, बर्फ जो आहे ते इट इज अ बॅड कंडक्टर. त्याच्यामध्ये हीट ऍब्सॉर्ब होईल, रिफ्लेक्ट होईल, पण ट्रान्समिट होत नाही. बॅड कंडक्टर आहे तो. तर इफ बघा आता, इफ ट्रान्समिशन इज झिरो, ऍब्सॉर्प्शन इज झिरो अँड रिफ्लेक्टर इज 1, म्हणजे थोडक्यात आपला आरसा जर म्हटला तर इट इज अ व्हेरी गुड रिफ्लेक्टर. त्याला आपण काय म्हणतो? गुड रिफ्लेक्टर असं म्हणतो. दॅट इज कॉल्ड एज अ गुड रिफ्लेक्टर. अ गुड रिफ्लेक्टर इज अ पुअर ऍब्सॉर्बर अँड पुअर ट्रान्समिटर. गुड रिफ्लेक्टर जो आहे तो पुअर ऍब्सॉर्बर आणि म्हणजे जे क्वांटिटी 1 आहे, बाकीच्या 2 क्वांटिटी 0 होतील आणि त्याच्यामुळे ते बॅड होतील त्या त्या क्वांटिटीसाठी. जर रिफ्लेक्शन इथं 1 आहे, हा गुड रिफ्लेक्टर आहे आणि बॅड ऍब्सॉर्बर किंवा बॅड ट्रान्समीटर होतो. त्याच पद्धतीनं जर एखादा ऑब्जेक्ट हीट एनर्जी ऍब्सॉर्ब करत असेल, त्याच्यासाठीचा जो स्मॉल ए आहे, दॅट इज कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्टिव्हिटी किंवा कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन जो आपण मगाशी बघितला, तो जर 1 असेल तर तो काय करतो? इट इज अ व्हेरी गुड ऍब्सॉर्बर. इट विल बी अ व्हेरी गुड ऍब्सॉर्बर. तो एक चांगला ऍब्सॉर्बर असणार आहे. आणि आणि ह्याच्यासाठी जे आता आपण बघितलं, आपण सौर चूल म्हणतो, सोलार हीटर म्हणा किंवा सोलार कुकर जे आहे, ते जे आहेत हे ह्या प्रिन्सिपल वरती वर्क होतात. म्हणजे जेवढी हीट एनर्जी यांच्यावरती पडेल तेवढी सगळी काय करतात? ते ऍब्सॉर्ब करतात. सो आयडियली परफेक्टली ब्लॅक बॉडी जी आहे ती ब्लॅक बॉडी कशी असेल? ही गुड ऍब्सॉर्बर असणार आहे. ठीक आहे. इट्स अ व्हेरी गुड ऍब्सॉर्बर. ठीक आहे. सो I will end this session. I will end this class here only.